आषाढी वारीने श्री विठ्ठल भेटीस निघालेल्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मजल दरमजल करत 2 दिवसांपूर्वी लोणंद मुक्कामी पोहोचला आहे। 2.5 दिवसांच्या लोणंद मुक्कामी माऊलींच्या दर्शनासाठी कर्नाटक राज्यासह कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण भागातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। आळंदी ते लोणंद हा वाटचालीतील अर्धा टप्पा पूर्ण करून सोमवारी हा सोहळा दुपारी 1:30च्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला। ढगाळ वातावरणात वारकऱ्यांची वाटचाल सुखकर होत होती। टाळ मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला होता। मध्येच येणारी पावसाची सर वाटचालीत उत्साह निर्माण करत होती। वारकऱ्यांची पावले पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाच्या लिंबकडे निघाली होती। पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याने तसेच लोणंद नगरपंचायतीने 2.5 दिवस आरोग्य, वीज, पाणी पुरवठा आदी सुविधा व्यवस्थित पुरवल्याने वारकऱ्यांना कुठेही त्रास झाला नाही। माऊलींच्या पालखी सोहळ्याने 2:30 वाजता कापडगाव येथे फलटण तालुक्यात प्रवेश केला। येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉक्टर अभिजित पाटील यांच्यासह प्रशासनाने सोहळ्यासह वैष्णवांचे स्वागत केले। पहिल्या उभ्या रिंगणासाठी माऊलीचा मोती आणि स्वाराचा हिरा अश्व दुपारी 3:30 वाजता चांदोबाचा लिंब येथे पोहोचले। यानंतर आपल्या वैभवी लवाजम्यासह लाखोंचा दळभार घेऊन माऊलीचा रथ सायंकाळी 4 वाजता पोहोचला। उद्धव जोगदार यांनी रस्त्याच्या दुतर्फा दिंड्या उभ्या केल्या। भोसरीच्या राजश्री भागवतने रांगोळ्यांच्या सुंदर पायघड्या घातल्या आणि सायंकाळी 4:15 वाजता रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत अश्वांनी माऊली माऊली नामाच्या जयघोषात नेत्रदीपक दौड सुरू केली। अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले। अश्वरथामागील 32 दिंड्यांपर्यंत धावले। रथाजवळ आल्यावर अश्वांनी माऊलीचे दर्शन घेतले। प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप व विश्वस्त भावार्थ देखणे यांनी रथाचे सारथ्य केले। आरतीनंतर पावसातच दिंड्यांमध्ये विविध खेळ रंगले। सायंकाळी सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।